माझी प्रेस चालू आहे, तारीख घ्यायला लावली, येते मी. आले का तो? कोण आलाय ते येऊ दे. हा आलाय का आपला? मग सोड, ती तारीख बोलली मी. विष्णू आहे. जोराने बोला. कोण बॅगा पण काढा जरा. इंटरनॅशनल फ्लेम लावणार आहे का? एवढं दिसणार तिथनं मागणं ते गेलंय. चला करायचं सुरू. नाही रोल आपला हा कॅमेरा रोल आहे का? मी काल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेला षडयंत्र रचून, आणि तेही षडयंत्र कुणाच्या ह्याच्यात, पत्रकारांच्या साह्याने रचून बदनाम करण्याचा जो काही प्लॅन होता, त्याच्यासाठी मी आजची ही प्रेस घेण्यात आलेली आहे. पुणे पत्रकार संघाच्या वैभवशाली परंपरेला तडा गेलेला आहे. त्याचं कारण असं की आपण सगळेजण आत्ता महाराष्ट्रातील घडामोड पाहत आहात. भोंदू बाबा खरातच्या प्रकरणात जो काही महिलांचा लैंगिक अत्याचार बलात्काराच्या केसेस झाल्या, त्याच्यामध्ये शून्य किंमत झालेल्या आमच्या पक्षातील काही महिला आहेत. आता तो भांडाफोड झाल्यानंतर, ती तक्रार झाल्यानंतर मी ज्या पद्धतीने कायदेशीर जे समोर पोलिसांच्या माध्यमातनं समोर आलेले जे मुद्दे आहेत ते मांडत आले, आणि त्या भोंदूबाबाला शिक्षा व्हावी म्हणून सातत्याने त्याच्याशी संबंधित जे जे कोण आहेत त्यांच्याविषयी वक्तव्य करत आले. 3 दिवसापूर्वी आपले एक पत्रकार बंधू, त्यांचं नाव आहे रोहन कदम, जे जय महाराष्ट्र वाहिनीचे बातमीदार आहेत. हे पत्रकार म्हणजे सगळेच पत्रकार माझे बंधू आहेत, माझा परिवार आहे, पण त्यातले काही पत्रकार जे जाणीवपूर्वक या षडयंत्रामध्ये रचून नसलेला बनाव करण्यासाठी जे काही प्रयत्न केले, हे सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. याचा अर्थ सगळेच पत्रकार बंधू वाईट आहेत असं नाही. आमच्या राजकारणातल्या काही प्रवृत्ती वाईट आहेत, तसं पत्रकार मधल्या जी वाईट प्रवृत्ती आहे, राजकारणातल्या प्रवृत्ती चालतील, पण पत्रकाराच्या लोकशाहीच्या स्तंभाच्या वाईट प्रवृत्ती चालणार नाही. रोहन कदम जे पत्रकार आहेत जय महाराष्ट्राचे, ते एका माझा जो प्रभाग आहे त्या प्रभागातील लॉज मध्ये गेले. लक्षात घ्या, बुधवार पेठेच्या आजूबाजूला, तुळशीबागेच्या आजूबाजूला अनेक लॉजिंग बोर्डिंग आहेत. त्या लॉजिंग बोर्डिंग मध्ये रोहन कदम गेले. रोहन कदमनी तिथे आराम करण्यासाठी रूम घेतली. रूम घेतल्यानंतर रोहन कदम तिथं आराम घेण्याच्या नावावर तिथे दारू पिले, प्रचंड दारू पिले, आणि त्यांनी शेजारच्या रूम मध्ये दुसरे जे राहिला होते त्यांचं व्हिडिओ शूटिंग केलं. हे व्हिडिओ शूटिंग केलेलं ना त्या लॉज बोर्डिंगच्या मॅनेजरला माहिती होतं, परंतु जिचं शूटिंग झालं त्या महिलेला ते समोर दिसतात. तिने चप्पल काढून रोहन कदम यांना तिथं व्हॉटेवर की तुम्ही माझ्या मर्जी विरुद्ध लपून हे शूटिंग का काढताय म्हणून मारहाण केली. तिथे शिवीगाळ झाली, आणि मग हा थेट प्रकार तिथून तो पोलीस स्टेशन मध्ये गेला. हा प्रकार झालाय 3 दिवसापूर्वी. विषय असा होता की मग त्या रोहन कदम यांनी डीसीपींना काय फोन केला की मी स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी तिथं गेलो होतो. आता तोपर्यंत रुपाली पाटील ठोंबरेला माहित नव्हतं की हा प्रकार काय. ठीक आहे, पत्रकार गेला, पत्रकाराचं चुकलं, त्यांनी जे काही कुणाचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे त्या शूटिंगच्या याच्यामध्ये त्यांच्यावर तो गुन्हा दाखल जो काय आहे कायदेशीर तो पोलिसांनी केलाच आहे का करणार आहेत. परंतु त्याच्या तपासाच्या अंगी असं समोर आलं की या रोहन कदमने
यांच्यासोबत अजून 2 ते 3 पत्रकार सिनियर आहेत. त्यांची नावं त्या अर्जामध्ये मी पोलिसांना दिलेली आहेत. यांनी फक्त शून्य झालेली किंमत अशा बाईकडनं 25 लाखाची डील करून त्याच धर्तीवर रुपाली पाटील ठोंबरेला कशा पद्धतीने बदनाम करायचं याच्यासाठी षडयंत्र रचल्याचा सगळ्या या गोष्टी होत्या. फक्त जी कोण जागृत बाई आहे, जिचं शूटिंग काढण्यात आलं, तिने त्याला ते मारलं, तिच्या लक्षात आलं म्हणून हा संपूर्ण प्लॅन फिसकटला. मला वाईट या गोष्टीचं वाटतं. रुपाली पाटील स्वतः सक्षम आहे, ती जर सामाजिक याच्यावर आवाज उठवते. माझे स्वतःचे हॉटेल्स आहेत, इमारती आहेत, लॉजिंग बिल्डिंग आहेत, परंतु त्या ज्या काय आम्ही समजा भाड्याने दिल्या असतील ते माझे नातेवाईक असतील नसतील. तुम्ही पत्रकार बंधू सुद्धा माझे नातेवाईक आहात, रक्ताचेच नातेवाईक पाहिजेत असं नाही, परंतु रुपाली पाटीलला बदनाम करण्यासाठी हा जो काही कट रचण्यात आला हा मला तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे. या राजकारणामध्ये सातत्याने एखाद्या दुसऱ्या प्रतिस्पर्धेला जेव्हा नामोहरण करायचं असतं, बदनाम करायचं असतं, तेव्हा अशा पद्धतीने या गोष्टी केल्या जातात. इथे भोंदू बाबा खराचा जो काही विषय झाला त्याच्यामध्ये शून्य असलेली ही बाई त्याच धर्तीवर आता पक्षामध्ये जी काही मानाची पदं मिळायची आहेत मला किंवा जी काही चर्चा झाली असेल ती मिळू नये म्हणून ही कटकारस्थान रचण्याचं काम माझ्याच पक्षातल्या शून्य असलेल्या बाईंनी पत्रकार बंधूंना हाताशी घेऊन 25 लाखाला ही जी काही डील करण्यात आली हे अत्यंत निषेधार्थ आहे. समजा मला हा प्रकार लक्षात आला नसता किंवा माझ्या समोर आला नसता किंवा पोलिसांच्या तपासात आला नसता, तुम्ही बातम्या लावल्या असत्या, मी नंतर एक्सप्लेनेशन दिले असते, परंतु माझी झालेली बदनामी ही कोण भरून काढणार होतं? मी कुणाला कायदेशीर नोटिसा देणार होते, कोणाला सांगणार होते? मी सक्षम आहे म्हणून मी आज तुमच्या समोर येऊन बोलले. पत्रकार बंधू म्हणजे पत्रकार जे आपलं माध्यम आहे हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ज्या बातम्यातून उद्या समजा रुपाली पाटीलनी खून केला, तुम्हाला कोण बातम्यांपासून अडवणार आहे का? पण जो क्राईमच मी केला नाही, ज्याच्याशी माझा तीळ मात्र संबंध नाही, तो माझ्या विरोधकांच्या बाजूने जाऊन हे रचायचं म्हणजे बदनामी करायची ही खंडणीच घेणं झालं, बनाव रचणं आलं, कट कारस्थान आलं आणि हे एका पत्रकाराने करावं याचा मला अतोनात मी याचा जाहीर निषेध तर करते आणि वाईटही वाटते. हा बोला, ऍडव्होकेट ठोंबरे बोलते. हे बघा, आवाज मोठा करा. कुटुंबातले लोक आम्ही कधीही हिच्या राजकारणाच्या डायसवरती येत नाही किंवा तुम्ही पाहिलं असेल की आम्ही तिच्याकडं, कारण ती सक्षम असल्यामुळे आम्ही कधीही तिला कुठली मदत किंवा काय असल्या काही प्रकार नसतो, तिचं ते सगळं झालं असतं. परंतु आज जर समजा तिच्या संपूर्ण करिअरवर कारकिर्दीवरतीच जर एखादा पत्रकार जर एखाद्या महिलेच्या सांगण्यावरून पैसे घेऊन जर समजा अशा प्रकारचं बदनामी करून करिअर जर संपवणार असेल तर त्याविषयी मला आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी सांगायच्यात. हा रोहन कदम नावाचा जो पत्रकार आहे तो ह्यांच्या नातेवाईकांच्या लॉजवरती गेला, तिथं रूम बुक केली, त्या महिलेचं शूटिंग काढलं, त्या महिलेने त्याला मार तिथं मारल्यानंतर तो अत्यंत दारू पिलेला होता. तो पिल्यानंतरून त्या महिलेनी ज्यावेळेस ती तक्रार वगैरे केली, तो सगळा पोलिसांच्याकडे प्रकार वगैरे गेला. त्यावेळेस तो त्या जे लॉजिंग बोर्डिंगचा मॅनेजर आहे त्याला तो काय म्हणतो, त्यांनी ते स्टेटमेंट पण दिले मॅनेजरचा की हे रुपाली पाटलांच्या नातेवाईकांचं लॉज आहे, त्यांना बोलवा. तर हा पूर्णपणे तयारी करून तिथं गेला होता की जे काय महिलांचे लैंगिक शोषणाचे महाराष्ट्रात प्रकार झालेले आहेत त्याच धर्तीवरती आता रुपाली पाटलांना बदनाम करायचं, त्याच धर्तीवरती आपण त्यांची सुद्धा अशी बदनामी करायची. परंतु ती बदनामी करत असताना आज एक आपला पत्रकार बांधव 4 आमिषासाठी त्यात अडकला, याचं सर्वस्वी दुःख आहे. अशा प्रकारचं गैरकृत्य खऱ्या अर्थाने करू नये. माझं म्हणणं आहे पत्रकार बांधवांना की कोणी चुकला तरी तुम्ही त्याला सोडत नाही, कोणी चुकला तरी तुम्ही त्याची समाजासाठी तुम्ही आज वकिली करत असता, जशी आम्ही वकिली करत असतो तुम्ही समाजासाठी वकिली करा. परंतु एखाद्या महिलेला केवळ आणि केवळ राजकारणात आपली बदनामी झाली आहे, आता आपली काही 4 पद आहेत ते तिला कुठं मिळतील यासाठी अशा पद्धतीने बदनाम करणं अत्यंत चूक आहे. आणि आज हे महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून समजलेलं आहे.
दुःखद गोष्ट आहे. त्यात आपला पत्रकार बांधव अडकला, त्याची निश्चित त्याला शिक्षा मिळेल. त्या संदर्भात सर्व कागदोपत्री अर्ज वगैरे करून आम्ही सीपी यांना हे करणार. त्यासाठी त्याच्या पुढचीही माहिती सीपी साहेबांना देखील त्याच्यावरती दबाव टाकण्यात आला की त्या पत्रकाराला सोडावं आणि हे करावं. ही सुद्धा दुर्दैवी बाब आहे. ते सुद्धा पत्रकार कोण आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं रुपाली पाटलांनी आता सांगितलं की जर समजा आपल्यावरती कोणी चुकला आहे महाराष्ट्रात, कोणी वकील असो, डॉक्टर असो, पत्रकार असो, तर त्याच्यावरती कारवाई. परंतु एखाद्या महिलेला टार्गेट करून ती जर आवाज उचलते, खरात प्रकरणासारखा विषय मुद्दा लावून धरते, तर तिचा आवाज दाबण्यासाठी असं खोटं षडयंत्र रचणं हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारं कदापिही नाही. रुपालीताई, तुम्ही खूप गंभीर आरोप केलाय. पुण्याच्या वैभवशाली पत्रकारितेला तडा गेलाय असं म्हटलंय. खूप मोठे पत्रकार इथं होऊन गेलेले आहेत आणि असा तुमचा जो आरोप आहे, तर तो आरोप तुम्ही पुराव्यानिशी मांडायला हवा. तुम्ही एक एक करून सांगा की हे षडयंत्र नक्की कसं रचण्यात आलं होतं, तुमची बदनामी ही कशी करण्यात येणार होती आणि त्यासाठी